मी सुद्धा शिलाईकाम सोडून दिलं होतं म्हणतात, पण तुमचे व्हिडिओ पाहिल्यापासून मला सुद्धा इच्छा झालेली आहे शिलाईकाम पुन्हा सुरुवात करायची, नव्याने सुरुवात करण्याची. आणि काही ताईंनी तर नव्याने कामाला सुरुवात सुद्धा केलेली आहे. पण हे ऐकलं किंवा हे वाचलं की मला सुद्धा खूप समाधान वाटतं की कसं आहे, मी कितपत सांगते ते तुम्हाला कितपत कळतं किंवा मी कितपत ज्ञान देऊ शकते हे मला सुद्धा इतकं माहीत नाही, पण त्याच्यातून तुम्हाला काहीतरी शिकायला मिळतं. तुम्ही त्याच्यातून चांगली गोष्ट घेता आणि त्या गोष्टीला पुन्हा तुम्ही नव्याने सुरुवात करता. कारण तुमचा जर इंटरेस्ट गेला असेल शिवण्यामध्ये किंवा तुम्हाला बऱ्याच क्लायंटचे वाईट अनुभव आलेले असतात, त्यावेळेला तुम्ही हे काम किचकट आहे सोडून द्यायचं म्हणून तुम्ही जर ते सोडून दिलं असाल, तर मी पुन्हा तुम्हाला सांगेल की नव्याने एकदा सुरुवात करा. हे काम खूप इंटरेस्टेड आहे. आता तुम्ही म्हणाल की यानंतर कमेंट असणार आहे की आपले रेट काय आहेत, कशा आहेत, तुम्ही याचा इन डिटेल व्हिडिओ शेअर करा सविस्तरमध्ये. तर हो, नक्कीच करणार. 99% ब्लाऊज छान बसतात. 1% एखादा चान्स असतो, ते मात्र आम्ही ते लगेच करून देतो. नमस्कार माझ्या गोड ताईंनो, कशा आहात सगळ्या? मी सरितानी खूप खूप मनापासून स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं. नवीन आपले जे कुटुंबाचे मेंबर्स आहेत त्यांचं सुद्धा, जुने आहेत त्यांचं सुद्धा, सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे स्टिच विथ सरितावरती. आणि आजचा व्हिडिओ आहे तो आहे बोटनेकच्या कटिंगबद्दल किंवा आर्म होलच्या फिटिंगबद्दल. तर बऱ्याच ताईंच्या कमेंट मी कमेंट सेक्शनला वाचत असते की बोटनेक कटिंग केल्यानंतर प्रॉपर शोल्डर किती घ्यायची, प्रॉपर मुंडा किती घ्यायचा, आणि इतका मुंडा आणि इतकी शोल्डर घेऊन सुद्धा ब्लाऊज मुंड्यामध्ये दाटतोय, मुंड्यामध्ये घट्ट होतोय किंवा दंडातून वरती चढत नाही, इथंच तो ब्लाऊज फसतोय. तर अशा खूप साऱ्या प्रॉब्लेम्सच्या कमेंट आपल्या कमेंट सेक्शनला येत आहेत. जेवढं जमेल तितकं मी तुम्हाला त्यातून उत्तर मिनी व्हिडिओमधून किंवा शॉर्ट व्हिडिओमधून द्यायचा प्रयत्न करते. तर बघा, आज आपण एक ब्लाऊज स्टिच केलेला आहे त्याच्याबद्दलच आपण बोलणार आहोत. आणि या ब्लाऊजचा मुंड्याचा कटिंगचा भाग, शोल्डरचा कटिंगचा भाग किंवा बोटनेक पाठीमागे असताना, हे पहा पाठीमागे बोटनेक असताना आणि पुढे जर तुमचा ब्रॉड आणि डीप नेक असेल तरीसुद्धा ह्याचं कटिंग कसं करायचं, शोल्डर कशी घ्यायची, हा 4 टक्सचा ब्लाऊज आहे. याच्यामध्ये पुढे तुम्हाला डीप नेक आहे आणि मागे तुम्हाला बोट नेक प्लस डबल नेक आहे, म्हणजे हा असा. तर या ब्लाऊजांमध्ये कटिंग फिटिंगचं लुजिंग किती द्यावं, फॅटी तुमचं जर क्लायंट असेल तर किती लुजिंग द्यावं, किंवा तब्येत कमी असेल क्लायंटची तरीसुद्धा लुजिंग किती द्यावं, दंड घेर मोठा असेल किंवा दंड जाड असतील तरीसुद्धा ह्याचं व्यवस्थित फिटिंग आणि कटिंग कसं करावं, हे सगळं सविस्तर मी या अगोदरचा व्हिडिओ रिसेंटलीच अपलोड केलेला आहे, त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. तरीसुद्धा बऱ्याच आपल्या ताईंच्या कमेंट सेक्शनला कमेंट होत्या, म्हणून त्यांच्यासाठी हा स्पेशल व्हिडिओ मी घेऊन आलेले आहे. तर हे पहा, हा आपला जो मुंडा आहे, तुम्ही आता बऱ्याच वेळेला म्हणता की मुंडा ब्लाऊजवरती मोजायचा कसा, ते सुद्धा आपण पाहणार आहोत. शिवाय आता हा 36 साईजचा ब्लाऊज आहे. ह्या ब्लाऊजला चेस्ट साईज जी आहे ती 36 साईजचा ब्लाऊज आहे. पुढे 6.5चा गळा आहे. पाठीमागे बघा, पाठीमागचा गळा म्हटला तर हा 3.5 आहे, प्लस खाली जो डबल नेक आहे तो 10.5 ते 11 इंचावरती आहे. आणि तरीसुद्धा हा ब्लाऊज परफेक्ट बसतो, मुंड्यामध्ये अजिबात घट्ट होत नाही. आता हा ब्रॉकेटमध्ये ब्लाऊज आहे पैठणीवरचा, तुम्ही पाहू शकता पैठणी साडीवरचा ब्रॉकेट सिल्कचा हा ब्लाऊज आहे. इथे स्लीव्हला त्यांनी अशा पोटल्या दिलेल्या आहेत. साडी अशी मोती कलरची आहे तर पोटली स्लीव्ह त्यांनी केलेली आहे. सोबतच पाठीमागे त्यांनी डबल नेक दिलेला आहे. पुढे 4 टक्स आहे आणि 4 टक्स सुद्धा खूप सुंदर हा बसतो फिटिंगला म्हटला तरीही. आणि बराच बेताचा हा जो पुढचा पसरट गळा आहे किंवा डीप नेक आहे, ब्रॉडही आहे आणि डीपही आहे, तरीसुद्धा तो खूप छान बसतो, खूप सुंदर बसतो. आणि बऱ्याच आपल्या ताई म्हणतात की 36 साईजच्या मापासाठी शोल्डर किती घ्यावा. तर आता मी माझ्यावरून एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर माझी जी ब्लाऊज साईज आहे ती 36 साईज आहे, त्यामुळे माझा शोल्डर आहे तो 15 इंचचा येतो. 15 इंचामध्ये त्याचं निम्म घेतं तर 7.5 इंच येतो. 7.5 इंचाचा शोल्डर घेतल्यानंतर तुम्हाला त्याच्यातून मुंडा किती घ्यायचा आहे तर ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. 7.5 इंचातून शोल्डर घेतला तरीसुद्धा तुम्हाला मुंडा 7.5 घेतला तरी चालतो, 7.25 घेतला तरी चालतो, किंवा माझ्यापेक्षा फॅटी क्लायंट असेल तरीसुद्धा त्यावेळेला तुम्ही 7.25चा सुद्धा शोल्डर घेऊ शकता लुजिंग देऊन. कारण बऱ्याच वेळेला शोल्डर रुंद असल्यानंतर, हे जर शोल्डरचा भाग रुंद असेल आपल्या क्लायंटचा, त्यावेळेला 7.5ची म्हणजे 15ची शोल्डर नाही घेता तुम्ही 16ची सुद्धा घेऊ शकता. किंवा फिसकणारा कपडा असेल, घट्ट कपडा असेल, दाटणारा कपडा असेल, कपड्यामध्ये सुद्धा खूप सारे प्रकार येतात. हा सुद्धा ब्रॉकेट सिल्कचा कपडा आहे, थोडासा दाटणारा आणि थोडासा जरी वर्कवाला हा कपडा आहे. यावेळेला तुम्ही 5 इंच लुजिंग जर दिलात तरीही चालेल, काहीच प्रॉब्लेम येणार नाही. आणि बऱ्याच आपल्या ताई म्हणतात की मुंडा कसा मोजायचा. तर मुंडा तुम्ही हा जो भाग आहे मुंड्याचा किंवा ब्लाऊजचा, तो तुम्ही आहे असा मुंडा इथे मोजू शकता, किंवा ब्लाऊज हा उलटा करून सुद्धा मुंडा घेरा आहे तो मोजू शकता. तर याचा पूर्ण मुंडा प्लस फिटिंगचा भाग आहे तो तुम्हाला मी मोजून दाखवते इथे. तर पहा, आता याचा फिटिंगचा जो भाग आहे तो तुम्हाला मी मोजून दाखवणार आहे. असा हा तिरकस स्टेप पकडलेला आहे आणि हा
8.5 इंचावरती आपल्याला हा टेप येत आहे. म्हणजे 8.5 इंच याचा मुंडा आहे. बंद गळा असेल तर 8.5 इंच याचा मुंडा येतो. हा जर ओपन नेक असेल तर तो 8.25 सुद्धा येऊ शकतो किंवा 8 सुद्धा येऊ शकतो. कारण ओपन नेकमध्ये डीप नेक असेल 10च्या पुढे 10, 10.5, 11, 11.5, 12 तरी हा मुंडा 8 इंच सुद्धा येऊ शकतो. तर 8.5 इंच मुंडा प्लस इथे मी 1.5 इंच शिलाई मार्जिन ठेवते, असा हा 10 इंचाचा आपला टोटल फिटिंग सहित आणि मार्जिन सहित मुंडा झालेला आहे. तुम्ही असा सुद्धा मुंडा मोजू शकता ब्लाऊज कटिंगच्या वेळेला, कारण तुम्ही हा जो आर्महोलचा भाग जेव्हा मार्किंग करून, हा बघा आर्महोलचा भाग जेव्हा तुम्ही मार्किंग करता त्यावेळेला त्या मार्किंगवरून सुद्धा टेप तुम्ही फिरवू शकता किंवा तिरका टेप सुद्धा ठेवू शकता. मुंडा मोजण्याची प्रत्येकाची पद्धत किंवा तुमची पद्धत वेगळी असू शकते. हे पहा, अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही हा मुंडा आहे तो मोजू शकता आणि या पद्धतीने तुम्ही मुंडा मोजून सुद्धा याचं मार्किंग टाकू शकता. तर टोटल हा 10 इंचाचा मुंडा आहे. याच्यावरून तुम्ही राऊंड टेप ठेवून जरी हा मुंडा मोजला तरी सुद्धा तितकाच येणार आहे. आता राऊंड टेप म्हणलं की बरोबर असा हा ह्याच्यावरून फिरणार आहे अशा पद्धतीने. तरी सुद्धा बघा हा 8.5च इथे येत आहे आणि हा 1.5 इंच एक्स्ट्राचा म्हणजे 10.5 इंचाचा येत आहे. म्हणजे मुंडा तुम्ही कसाही मोजा तरी सुद्धा तुमचा मुंडा सेम येणार आहे. आणि फिटिंग टाकताना जो तुम्ही फिटिंगचा मुंडा घेतलेला आहे तो घ्यायचा आहे आणि प्लस मार्जिनचा मुंडा घ्यायचा आहे. आणि तुम्ही ही शोल्डर रुंदी म्हटलात किती टाकायची, तर 7.5 इंच मी याची शोल्डर घेतलेली आहे निम्मी जी आहे ती. त्यानंतर बघा 7.5 इंच शोल्डर घेतल्यानंतर तर मी तुम्हाला तयार शोल्डर किती आहे आणि त्याच्यातून आपण मायनस किती केली ती सुद्धा सांगणार आहे. तर बघा अर्धा इंच आपली इकडे शिवून गेलेले आहे प्लस ही 3.5 इंच राहिलेले आहे. म्हणजे आपल्याला इथे बघा 7.5 इंचाचा मुंडा आपण घेतला होता, शोल्डर घेतला होता आपण, तर इथे 3.5 इंच मी रुंदी घेतली होती आणि 1/2 इंच शिवून जातो हा. म्हणजे 3.25 इंच जो आपला आहे तो गळा रुंदी किंवा हा जो भाग आहे तो कटिंग होतो. कारण पसरट गळा असतो बोटनेक म्हणजे, त्यामुळे शोल्डर तुम्ही छोटे ठेवलात तरी सुद्धा चालतं आणि तरीही तुमचा ब्लाऊज परफेक्टच बसणार आहे. कारण बऱ्याच साऱ्या ताई आपल्या कमेंट करतात की ताई मी तुमच्या पद्धतीने ब्लाऊज कटिंग केला, शिवला, खूप छान बसला. तिथे दुसऱ्या ताई सुद्धा कमेंट करतात की ताई तुमच्या पद्धतीने ब्लाऊज कटिंग केला, शिवला, पण एका साईडची शोल्डर उतरतीये, ही डीप नेकसाठी झालं. ही कमेंट आली होती एका डीप नेक ब्लाऊजसाठी एका ताईंची. तर त्यांना मी सांगू इच्छिते ताई तुमचा एका शोल्डरचा ब्लाऊजचा प्रॉब्लेम झाला, याचा अर्थ तुम्ही तो गळा जोडताना किंवा गळ्याची पट्टी जोडताना तो भाग खेचला असाल. कारण कधीतरी आपल्या अजाणतेपणे कपडा स्ट्रेच होतो त्यावेळेला आपण तो खेचून लावतो. गळा जोडताना पट्टी खेचायची असते जी हातशिलाईची किंवा पायपिंगची पट्टी असते ती, पण तुम्ही ब्लाऊजचा पार्ट जर खेचलात किंवा हा जर गळा जोडताना भाग असा जर हा खेचला गेला डीप नेकमध्ये, इथून खालचा हा पूर्ण भाग पट्टी न पकडता हा भाग सुद्धा खेचला गेला तरी तो तिथे लूज पडतो किंवा तुम्हाला ब्लाऊज जोडताना हलकासा एक तिरकस कोणा निघालेला असतो गळा कटिंग केल्यानंतर. गळा जोडायच्या वेळेला तो सुद्धा तुम्ही कटिंग केला नसाल, तो अगदीच एका बाजूनी 2 सूत वगैरे निघतो, तो सुद्धा तुम्ही कटिंग करायचं विसरला असाल. कारण बऱ्याच वेळेला मी तुम्हाला जे काही कटिंग दाखवते त्या कटिंगमध्ये माझी शिलाईची पद्धत कशी आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवलेलं असतं. तुमच्या कमेंटसाठी किंवा तुमच्या ह्या प्रॉब्लेमसाठी मी तुमच्यासाठी व्हिडिओ पूर्ण शिलाईचा ब्लाऊज कसा आहे तो घेऊन येणार आहे. म्हणजे मी ब्लाऊज कटिंग केल्यानंतर तो शिवते कशी, कुठे काही ॲडजस्ट करावं लागतं का किंवा ॲडजस्ट करताना कुठे मी कशी ॲडजस्ट करते, हा इन डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती लवकरच अपलोड होणार आहे. कारण तुम्हाला जेव्हा मी कटिंग केलेलं ब्लाऊज तेच मी जर शिवत असते तेव्हा तुम्ही जर ते लक्षपूर्वक पाहिलात तर तुम्हाला बऱ्याच गोष्टी मी बऱ्याच टिप्स बारीक सारीक सांगत असते शिलाईच्या, त्यासुद्धा लक्षात राहणार आहेत आणि त्यासुद्धा समजणार आहेत. तेव्हा मात्र तुमचा शोल्डरचा जो प्रॉब्लेम होतोय किंवा जो एका साईडचा गळा उतरतोय तो उतरणार नाही. तर आपल्याकडे शिवलेल्या ब्लाऊजांमध्ये शोल्डर उतरायचा प्रॉब्लेम खूप कमी आहे. म्हणजे एखाद दुसऱ्या ब्लाऊजचा शोल्डर, एखादं जर शोल्डर थोडं निमुळता असेल तर होऊ शकतो, नाही होत असं म्हणत नाही, होऊ शकतो, पण खूप कमी प्रमाणामध्ये आपल्याकडे हे प्रॉब्लेम्स होतात. कारण नवीन क्लायंट असेल किंवा लांबचं क्लायंट असेल तर मी लगेच त्यांना इथे चेंजिंग रूम मी केलेलं आहे तिथे त्यांना चेंज करा म्हणते. कारण त्यांना सुद्धा ऐन वेळेला घालताना प्रॉब्लेम यायला नको किंवा ऐन वेळेला लांबून ते येऊ शकत नसतील फिटिंगसाठी माझ्याकडे तरी सुद्धा त्यांना प्रॉब्लेम यायला नको. तर अशा वेळेला त्यांना इथं ट्राय करून कुठे काय प्रॉब्लेम असेल तरी सुद्धा मला इथे तो क्लिअर करून देता येतो. अगदी 2 ते 5 मिनिटामध्ये मी तो प्रॉब्लेम त्यांचा सॉल्व्ह करून देऊ शकते. पण शक्यतो नवीन जरी क्लायंट असतील तरी सुद्धा ब्लाऊज घातल्यानंतर खूप खुश होतात, खूप छान त्यांचं फीडबॅक असतं, खूप छान म्हणतात ब्लाऊज तुमचा बसला. कारण बऱ्याच वेळेला नवीन क्लायंटना शिलाई विचारली किंवा रेट काय आहेत विचारले की थोडंसं वाटतं की जास्त आहेत की काय. आता तुम्ही म्हणाल की यानंतर कमेंट असणार आहे की आपले रेट काय आहेत, कशा आहेत, तुम्ही याचा इन डिटेल व्हिडिओ शेअर करा सविस्तरमध्ये. तर हो, नक्कीच करणार आहे. कारण बऱ्याच साऱ्या कामातून खूप साऱ्या व्हिडिओचे खूप सारे विषय आहेत ते मला तुमच्यासोबत मांडायचे असतात. तर हा सुद्धा व्हिडिओ तुम्हाला इन डिटेल येणारच आहे. लवकरात लवकर मी प्रयत्न करणार आहे या व्हिडिओचं तुमच्यासोबत
पोचण्यासाठीचा. तर बऱ्याच वेळेला क्लायंटला इथे काही लुझिंग वाटलं तर आम्ही एखादी टिप टाकून देतो किंवा इतर काही वाटलं, टाईट वाटलं तर एखादी टिप काढून देता येते. पण अगदी 99% ब्लाऊज छान बसतात. 1% एखादा चान्स असतो, ते मात्र आम्ही ते लगेच करून देतो. तर त्याचा काही इश्यू होत नाही. तर तुम्हीसुद्धा मी सांगितल्याप्रमाणे असेच शोल्डर किंवा ब्लाऊजचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते कटिंगमध्ये ॲडजस्ट करू शकता. तुम्ही प्रत्येक शोल्डरमध्ये, आता 34ची छाती असेल, 34ची चेस्टच्या साईजबद्दल मी बोलते. 34ची जर छाती आपल्या ब्लाऊजची असेल किंवा साईज आपली 34 असेल ब्लाऊजची, त्यावेळेला तुम्ही 15चे शोल्डर घेतला तरीही चालेल. त्यावेळेला तुम्ही 14.5चे शोल्डर घेतला तरीही चालेल. म्हणजे तुम्हाला 7.25चे शोल्डर घ्यायचे आहे. 7.25 शोल्डर घेतल्यानंतर तुम्ही मुंडा जो घेता तो 7 घेतला तरीही चालेल आणि बारीक क्लायंट असेल तर 7.25 घेतला तरीही चालेल. कारण ह्या सगळ्या मेजरमेंटच्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला अनुभवावरून शिकायला मिळतात. अनुभवातून पुढच्या गोष्टी शिकणं गरजेचं असतं आणि अनुभवातून आपण ते शिकतो. कारण प्रत्येक बॉडी मेजरमेंट वेगवेगळं असू शकतं. जरी 34 साईजचं ब्लाऊज असेल तर त्या क्लायंटची पूर्ण बॉडी मेजरमेंट वेगळी असू शकते, शोल्डर वेगळे असू शकते, दंड वेगळा असू शकतो, कंबरेचा भाग बारीक असू शकतो. अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी असतात, त्या सगळ्यांचा सांगाड घालता आपल्याला ब्लाऊजचं कटिंग करायचं असतं. आणि जेव्हा तुम्ही क्लायंटला समोर पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येतात की बाबा हा इथे आपल्याला शोल्डर यांचं थोडंसं डाऊन घ्यावं लागेल कारण त्यांचा शोल्डरचा भाग निमुळता आहे. आपण जर रेग्युलर ब्लाऊजचं कटिंग केलं तर तो गळा त्यांना उतरू शकतो. तर तुम्हाला प्रत्येक वेळेला प्रत्येक कटिंगमध्ये ही ॲडजस्टमेंट करणंच येतं आणि ते तुम्हाला हळूहळू अनुभवातून शिकायला मिळतं. तर बऱ्याच आपल्या ताईंना हा अनुभव आलाच असेल. कशा ब्लाऊजच्या क्लायंटची कंप्लेंट काय असते की ब्लाऊज बॉडी मेजरमेंटप्रमाणे कसं शिवलं जातं, कुठे डाऊन कुठे स्लोप द्यावा लागतो, कुठे व्यवस्थित त्याला उभार द्यावा लागतो. अशा सगळ्या गोष्टी आपल्यासोबत नेहमीच ताई आपल्या शेअर करत असतात. पण अजून तुम्हाला नवीन काय अनुभव असेल शिलाईमध्ये तर तुम्ही मला तो कमेंट सेक्शनला सांगू शकता. मला सुद्धा खूप छान वाटतं तुमच्या छान कमेंट वाचायला, तुमचे अनुभव वाचायला. बऱ्याच आपल्या ताई आहेत ते मला कमेंट करतात की ताई तुमचे व्हिडिओ खूप सुंदर आहेत, खूप छान आहेत, खूप काही शिकायला मिळतं, खूप माहिती मिळते त्याच्यातून. मी सुद्धा शिलाईकाम सोडून दिलं होतं म्हणतात, पण तुमचे व्हिडिओ पाहिल्यापासून मला सुद्धा इच्छा झालेली आहे शिलाईकाम पुन्हा सुरुवात करायची, नव्याने सुरुवात करण्याची. आणि काही ताईंनी तर नव्याने कामाला सुरुवातसुद्धा केलेली आहे. पण हे ऐकलं किंवा हे वाचलं की मला सुद्धा खूप समाधान वाटतं की कसं आहे, मी कितपत सांगते ते तुम्हाला कितपत कळतं किंवा मी कितपत ज्ञान देऊ शकते हे मला सुद्धा इतकं माहीत नाही. पण त्याच्यातून तुम्हाला काहीतरी शिकायला मिळतं. तुम्ही त्याच्यातून चांगली गोष्ट घेता आणि त्या गोष्टीला पुन्हा तुम्ही नव्याने सुरुवात करता. कारण तुमचा जर इंटरेस्ट गेला असेल शिवण्यामध्ये किंवा तुम्हाला बऱ्याच क्लायंटचे वाईट अनुभव आलेले असतात, त्यावेळेला तुम्ही हे काम किचकट आहे सोडून द्यायचं म्हणून तुम्ही जर ते सोडून दिलं असाल तर मी पुन्हा तुम्हाला सांगेल की नव्याने एकदा सुरुवात करा. हे काम खूप इंटरेस्टिंग आहे. किचकट तितकंच आहे. तुम्ही जर पॉझिटिव्ह वेने गेलात तर हे काम खूप इंटरेस्टिंग आहे, खूप माझं आवडतं आहे आणि मला हे काम कितीही काही असेल, कितीही काम असेल, कितीही घरी गोंधळ असेल, काही धावपळ असेल, घाई गडबड असेल, तरीसुद्धा मला हे काम केल्याशिवाय रिलॅक्सेशन मिळत नाही. माझा हा एक सेशन आहे म्हटला तर रिलॅक्सेशनचा तरीही चालेल. कारण एखादं ब्लाऊज मी दिवसभर जरी कटिंग केलं तरीसुद्धा मला कंटाळा येईल. पण मी दिवसभर शिलाई काम केलं मला कंटाळा येत नाही. मला वाटतं की मला कोणीतरी कटिंग करून द्यायला हवं. पटपट पटपट कटिंग जरी करून दिलं तर मी पटपट पटपट शिलाई करत राहील, कंटिन्यू करत राहील. मध्ये मध्ये ब्रेक तर घ्यावाच लागतो. क्लायंट येतात आणि क्लायंट जरी नसले तरीसुद्धा मध्ये मध्ये उठून ब्रेक घ्यावा लागतो. कारण शेवटी एकसारखं खाली बघितल्यानंतर मानेचा प्रॉब्लेम, बॅक प्रॉब्लेम किंवा शोल्डर पेन हा चालू राहतो. आता बऱ्याच ताई आपल्याला म्हणतात की हे काम केल्यानंतर तुम्हाला त्रास होत नाही का ताई? तर त्रास तर सगळीच कामं करून होतो. घरी जर तुम्ही निवांत बसलात तरीसुद्धा त्रास होतो. घरी जर तुम्ही निवांत सोफ्यावरती टीव्ही बघत बसलात तरीसुद्धा तुम्हाला त्रास हा होतोच. घरी बारीक सारीक काम केलात तरी हा त्रास होतो. मग त्या त्रासातून काम न करून मला त्रास होतो म्हणण्यापेक्षा हे काम करा आणि मग त्रास होतोय म्हणा. म्हणजे इतरांना सुद्धा तुम्ही सांगू शकता की मी हे काम केलं म्हणून मला हा त्रास होतोय. मोकळी बसून मला त्रास होत नाही. तर थोडंसं तब्येतीची काळजी घ्यायला लागतं, थोडंसं ॲक्टिव्हिटी चालू करायला लागतं, थोडासा योगा, थोडंसं वॉकिंग तुम्ही चालू करा. मीही करते. अधूनमधून तेही स्किप करावं लागतं कामाच्या गोंधळातून, कामाच्या घाई गडबडतून सीझन चालू असले की. पण जेवढं शक्य आहे तेवढं मी ते करते. मानेचे व्यायाम करा, थोडे कमरेचे व्यायाम करा, शोल्डरचे व्यायाम करा. कारण हे काम एकसारखं करून बसून केलं की मान खाली वाकून पोझिशन आपली अशी असते. त्यामुळे शोल्डरला ताण पडतो, मानेला ताण पडतो, बॅक पेन चालू होतो किंवा बऱ्याच गोष्टींचा प्रॉब्लेम चालू होतो. तर शक्यतो जितकं होईल तितकं काम करा. सुंदर आहे कुठलंही काम करा. डेस्कटॉपवरती जो IT हबमधला माणूस किंवा लेडीज आहे ती सुद्धा जरी डेस्कटॉपवरती बसून काम केलं तर त्यांनासुद्धा त्रास होतो बॅक पेनचा. त्यांनासुद्धा थोड्या वेळाने
ब्रेक घ्यायला सांगतात. तर हे काम तर आपलं रेग्युलर आहे, इथं सुद्धा आपण ब्रेक घेऊ शकतो आणि हे काम करू शकतो. बिनधास्त करा, कोणतंही काम करा, तुमच्या आवडीचं जे आहे ते करा. त्रास तर सगळ्याच गोष्टीतून होतो, कारण शरीर म्हणजे शेवटी नाशवंत आहे, त्याला त्रास होणं साहजिक आहे. वय होईल तसं, वय वाढेल तसं प्रत्येकाला त्रास वेगवेगळे होतात, ते मात्र मी मान्य करते. तर ह्याच्यावरती सुद्धा मी काय कुठे योगा करते, की मी वॉकिंग करते, किती वेळ वॉकिंग करते, माझं रोजचं रुटीन काय आहे, हा सुद्धा व्हिडिओ आपल्यासोबत शेअर करणार आहे. चला तर मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, माझ्याशी गप्पा मारून कसं वाटलं. मला सुद्धा छानच वाटतं तुमच्याशी नेहमीच गप्पा मारून, की असं मला वाटतं की समोरासमोर आपण, माझं सगळं यूट्यूब फॅमिली किंवा यूट्यूब कुटुंब आहे, माझ्या मैत्रिणी सगळ्या गोड मैत्रिणी समोर बसलेल्या आहेत आणि त्यांच्याशी मी छान गप्पा मारते. तर छान वाटतं, मन मोकळं होतं तुमच्याशी गप्पा मारल्यानंतर. आणि तुमचे काय प्रॉब्लेम्स आहेत ते सुद्धा मी जितकं आठवेल, जेवढं आठवेल तेवढं त्याच्यासोबत मी त्या प्रॉब्लेम्सवरती बोलत असते, सोल्युशन देत असते तुम्हाला. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ जो की शोल्डर किंवा मुंड्याचा प्रॉब्लेम जो आहे तो तुमचा सॉल्व्ह झाला असेल, किंवा या अगोदर तर रिसेंटली अपलोड केलेला व्हिडिओसुद्धा तुम्ही पहा. तो पाहिल्यानंतर तुम्हाला तुमच्या कटिंगमध्ये किंवा तुमच्या शिलाईमध्ये काय फरक करावा लागणार आहे हे तुमच्या लक्षात येणार आहे, आणि तेव्हा तुमचा ब्लाऊज अजून छान परफेक्ट बसणार आहे. चला तर मग आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशीच एका नवीन छान मस्त आणि जबरदस्त व्हिडिओमध्ये. बाय बाय.